First of all, good morning to all of you. The previous lecture was discussed about second part of chapter number 5, that is a phase equilibrium. What is a phase equilibrium? What is the Nernst distribution law? Give their statement and condition for validity of Nernst distribution law. हे सर्व आपण मागच्या पिरियडला आपण डिस्कस केलं. एक सिंपल आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये आता आपण काय कॅल्क्युलेट करावं लागतं हे आता आपण बघू. म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट आपण जे म्हणतो टीडी हे आपल्याला काढायचंय. तर एक आपण छोटासा प्रॉब्लेम बघू. ए सॉलिड ऍडेड टू मिक्सचर बेंझिन अँड वॉटर. आपल्याला बेंझिन आणि वॉटर दिलेले आहेत, ते एकमेकांमध्ये इमिसिबल आहेत. आफ्टर सेकिंग वेल and allowing stand 10 ml benzene layer was found to contain 130 gram of solute and 100 ml water layer contained 0.22 gram of solute. Calculate the value of distribution coefficient. सरळ एक वॉटर आणि बेंझिनचं आपल्याला इमिसिबल लिक्विड दिलंय. त्याच्यामध्ये एक सोल्यूट ऍड केलंय की जे सोल्यूट आफ्टर सेकिंग नंतर 0.30 ग्राम बेंझिन मध्ये सॉल्युबल झाले सापडले आणि 0.22 ग्राम सोल्यूट हे वॉटर मध्ये सापडले. तर त्याचा डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट आपल्याला काढायचा. म्हणून कॉन्सन्ट्रेशन इन बेंझिन 100 ml मध्ये तर ते होतं 0.13 अपॉन 10 इक्वल टू 0.013 ग्राम्स पर ml. ओके, 10 ml मध्ये सॉरी 100 नंतर काढू आपण. Concentration of water 0.22 upon 100 equal to 0.0022 grams per ml. Okay, according to Nernst distribution law, Cb upon Cw, Cb for benzene layer, Cw for water. Okay, म्हणजे बेंझिन मध्ये असलेलं सोल्यूट अपॉन वॉटर मध्ये असलेलं सोल्यूट ऍज अ डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट आहे, तर तो येतो 0.013 अपॉन 0.0022. याचं जे आन्सर आहे सरळ सरळ 5.9. तर हा काय त्याचा डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट. छोटे छोटे प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतात. पुढे घेऊ आपण प्रॉब्लेम नंबर 2. इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ सक्सिनिक ऍसिड बिटवीन ether and water at 150 degree 20 ml of ether layer contain 0.092 gram of acid. Find out the weight of acid present in 50 ml aqueous solution in equilibrium with it if the distribution coefficient of succinic acid between water and ether is 5.2. Solution 5.2. काय केलं आता आपल्याला इथर आणि वॉटरचं काय दिलेलं आहे, एक डिस्ट्रीब्युशन एक इक्विलिब्रियम इमिसिबल मिक्सचर दिलंय. याच्यामध्ये काय सांगितलंय, याच्यामध्ये सांगितलंय की इथर आणि वॉटर जे काय आपल्याला एक इमिसिबल लिक्विड दिलंय. याच्यामध्ये सांगितलंय की ऍट 150 डिग्री सेल्सिअस 150 नाही ते 15 डिग्री सेल्सिअसला 20 ml ऑफ इथर लेअर कंटेन 0.092 ग्राम ऑफ ऍसिड. म्हणजे इथर आणि वॉटर मध्ये एक ऍसिड टाकलंय सोल्यूट, ते 15 डिग्री सेल्सिअसला 20 ml इथर मध्ये 0.092 ग्राम आपल्याला आढळलंय. ओके, find out the weight of acid present in 50 ml of aqueous solution in equilibrium with distribution coefficient of succinic acid between water and ether is 5.2. ओके, म्हणजे डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट पण दिले आपल्याला, तो दिला 5.2. काय काढायला सांगितलं की ऍसिड मधलं जे वेट आहे 50 ml मध्ये aqueous solution मध्ये वॉटर मध्ये, ते आता आपल्याला काढायचं सांगितलं. ओके, solution let weight of succinic acid aqueous layer be x gram. सक्सिनिक ऍसिडचं वेट किती आहे
ते आपल्याला काढायचंय. मॉलिक्युलर वेट नाही, ते त्या सोल्यूट मध्ये इथर वॉटर लेअर मध्ये आपण 2 ग्राम टाकलं, 3 ग्राम टाकलं, ते आपल्याला काढायचंय. त्याला म्हणू आपण एक्स. कॉन्सन्ट्रेशन ॲक्वस लेअर ते किती आहे? 15 ग्राम्स पर ml. कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथर लेअर ते किती आहे? 0.092 ग्राम्स पर 20 ml. म्हणजे इथर मध्ये 15 डिग्री सेल्सिअसला ते 20 ml आपल्याला पाहायला मिळालं. ओके. नंतर केडी डिस्ट्रीब्यूशन कोएफिशिएंट सी वॉटर अपॉन सी इथर इक्वल टू एक्स अपॉन 50 0.092 मायनस 20. म्हणजे काय की त्या इथरच्या वेट मधून ही क्वांटिटी काय करायची, जे आपल्याला सक्सेनिक ऍसिडची क्वांटिटी किंवा जितकं वेट आपल्याला मिळालं तिथून काय करायची तेवढी मायनस करायची. ओके. पण डिस्ट्रीब्यूशन कोएफिशिएंट किती दिलेलं आपलं 5.2. ओके. म्हणून 20x x जे मानलं आपण 0.092 इंटू 50 खाली दिलेलं आहे 5.2 इंटू 0.09220 इंटू 50 अपॉन 20. कॅन्सल तुमचं 1.196 ग्राम. ओके. तर हे काही जे आन्सर झालं हे काय झालं, तर 50 ml वॉटर मध्ये सक्सेनिक ऍसिड किती आहे, तर 1.196 ग्राम तेवढं सक्सेनिक ऍसिड आपल्याला मिळेल 50 ml मध्ये. ओके. नेक्स्ट बघू आपण ऍप्लिकेशन नर्स डिस्ट्रीब्युशन लॉ. आता याचे ऍप्लिकेशन्स काय ते वन बाय वन आपण आता बघू. तर मित्रांनो याचे ऍप्लिकेशन हे दोनच प्रकारचे आहेत, एक तर असोसिएशन आणि दुसरं डिसोसिएशन. वन बाय वन बघू आपण. नर्स डिस्ट्रीब्युशन लॉ इज अप्लिकेबल when the solute exists as a simple molecule in the two solvent. दोन सॉल्व्हंट मध्ये जो काही सिंपल सोल्यूट आपण ऍड करतो किंवा जो अस्तित्वात असतो तो the ratio of two concentration do not remain constant if the solute undergoes association or dissociation if the solvent. आपण कंडिशन सुद्धा पाहिली होती की कोणत्याही सोल्यूटचं जे आपण नर्स डिस्ट्रीब्युशन लॉ कॅल्क्युलेट करतो त्यासाठी काही कंडिशन्स आहेत. तर सोल्यूटचं असोसिएशन आणि डिसोसिएशन व्हायला नको. नेक्स्ट बघितलं होतं आपण काय करतो, कोणतं सोल्यूट घेतो, तर मोस्ट ऑफ आपण ऍक्वेस मीडियम मधलंच काय घेतो, सोल्यूट घेतो. ओके. आणि जे दोन्ही मध्ये काय सॉल्युबल आहे. ओके. इन दिस केस लॉ इज अप्लाइड विथ टू सॉल्वंट मॉडिफिकेशन which are useful to determine the degree of association or dissociation. तर हा जो लॉ आहे तर किती असोसिएशन झालं आणि किती डिसोसिएशन झालं हे कॅल्क्युलेट करण्यासाठी हा लॉ वापरतात. ओके. पहिलं ऍप्लिकेशन आहे डिग्री ऑफ असोसिएशन किंवा डिटर्मिनेशन ऑफ डिग्री ऑफ असोसिएशन. Let a solvent be in an n number of molecule X associated from Xn. In solvent A, the solute molecule remain normal molecule. This case in as shown in figure. Okay, खाली एक फिगर दिलेली आहे. त्या फिगर मध्ये काय आहे ते बघू आपण एकदा. फिगर बघा, हे सॉल्वंट ए आहे, सॉल्वंट बी आहे. आता ज्यावेळेस आपण सॉल्वंट बी हा दिसतोय बी, सॉल्वंट बी नंबर ऑफ मॉलिक्यूल एक्स असोसिएट टू फ्रॉम एक्सएन मॉलिक्यूल, याचं काय झालं असोसिएशन झालं आणि आपल्याला एक्सएन मॉलिक्यूल मिळाले. ओके. इन सॉल्वंट ए द सोल्यूट मॉलिक्यूल रिमेन नॉर्मल मॉलिक्यूल. जे सॉल्वंट ए आहे त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. इथं बघा दिसतं आपल्याला नो चेंज. इथं काय झालं फक्त असोसिएशन झालं, इथं नो चेंज. सॉल्वंट ए मध्ये काही बदल झाला नाही. Let
C1B कॉन्सन्ट्रेशन ऑफ X इन सॉल्व्हंट A. आता हे C1 म्हणजे काय, सॉल्व्हंट A चं कॉन्सन्ट्रेशन. C3 कॉन्सन्ट्रेशन ऑफ X इन सॉल्व्हंट B. आता या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये असलेलं, सॉल्व्हंट B मध्ये असलेलं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन. C2B कॉन्सन्ट्रेशन ऑफ Xn इन सॉल्व्हंट B. आफ्टर असोसिएशन जे काही कॉन्सन्ट्रेशन मिळेल ते कॉन्सन्ट्रेशन आफ्टर असोसिएशन, that is C2. In this system there are two equilibria. First equilibrium is X in a solvent A, X in a solvent B. Okay, दोन इक्विलिब्रियम आपल्याला मिळणार. X ची क्वांटिटी B मध्ये किती आहे आणि X ची क्वांटिटी A मध्ये किती आहे. तर ते आपण डिसोसिएशन टाइपने काय करू शकतो, असोसिएशन टाइपने काय करू शकतो, आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून K1 इक्वल टू C1. C1 म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ X इन अ सॉल्व्हंट A. व्हॉट इज C3, कॉन्सन्ट्रेशन ऑफ X इन अ सॉल्व्हंट B. म्हणजे बघा आता आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ X इन सॉल्व्हंट A म्हणजे याच्यामध्ये असलेलं कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ X इन सॉल्व्हंट B म्हणजे सॉल्व्हंट B मध्ये असलेलं हे. आता हे जे काय, ही जी लाईन दिसती ही सरळ सरळ काय एक लेयर आहे. ओके, in this system two equilibria. First K1 equal to C1 upon C3, that is आता आपलं C3 म्हणजे काय की B मध्ये कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे काढायचं असेल, म्हणून C3 इक्वल टू C1 अपॉन K1. म्हणजे K1 आपण खाली घेतला, C1 कॉन्सन्ट्रेशन X इन A आणि K1 म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन काढायचे. सॉरी, K1 आपण काय घेतला, C3 काढायचं आहे म्हणून आपण K1 खाली घेतला. आता हे झालं फर्स्ट इक्विलिब्रियम. आता सेकंड इक्विलिब्रियम बघू आपण. Xn इन अ सॉल्व्हंट B. फिगर बघा, Xn इन अ सॉल्व्हंट B म्हणजे जी बॉटमची लेयर आहे त्याच्यामध्ये असलेलं Xnचं कॉन्सन्ट्रेशन आफ्टर असोसिएशन. Xn in a solvent B. Okay, from the law of mass action, you know the law of mass action. Law of mass action म्हणजे काय, concentration of reactant upon concentration of product is known as a law of mass action. तो आपण law of mass action इथं अप्लाय करू. बघा, Kc Xn हा Xn concentration of product upon Xn concentration of reactant. तसंच C2 म्हणजे काय, इथे दिलेलं आहे आपल्याला C2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ Xn इन अ सॉल्व्हंट B आणि व्हॉट इज C3 कॉन्सन्ट्रेशन ऑफ X इन अ सॉल्व्हंट B. ओके, म्हणून C3 रेस्ट टू पॉवर n इक्वल टू C2 अपॉन Kc. याला जर आपण सॉल्व्ह केलं खाली तर हे आपल्याला खालचं इक्वेशन मिळेल. टेकिंग nth रूट वी गेट. ओके, आता इथे पॉवर असल्यामुळे काय होईल, हा जर पॉवर आपल्याला काढून टाकायचा असेल तर इकडे काय करावं लागेल, आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये क्वांटिटी कन्वर्ट करावं लागतील. म्हणून C3 इक्वल टू n रूट C2 and n रूट Kc. केलं द इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आता इक्वेशन नंबर कोणतं होतं, 1. C3 इक्वल टू C1 अपॉन K1. कुठे ते हे बघा, हे आहे C3 इक्वल टू C1 अपॉन K1. पण इक्वेशन 1 and 2 वी गेट म्हणजे काय, इथं C3 ची जी किंमत आहे सरळ सरळ इक्वेशन मध्ये 2 मध्ये टाकून द्यायची. म्हणून C1 अपॉन K1 इक्वल टू n रूट C2 अपॉन n रूट Kc. ओके, आता याला परत सॉल्व्ह केलंय. C1 अपॉन n रूट C2 इक्वल टू K1 अपॉन n रूट Kc इक्वल टू Kd कॉन्स्टंट, डिस्ट्रीब्यूशन कॉन्स्टंट और कोएफिशिएंट कॉन्स्टंट और रिएक्शन कॉन्स्टंट म्हणतात Kd. ओके, thus when association occur in a solvent, distribution equation is modified as. आता जे काही K1 Kc आहेत तर हे काय, thus association occur in a one solvent, the distribution equation is modified as. आता ते एक इक्वेशन आपल्याला
दिलंय की एका सॉल्व्हेंट मध्ये जर असोसिएशन होत असेल त्याची मिळणारी इक्वेशन आहे ते मिळणारी इक्वेशन काय राहील तर ते खाली दिलेलं आहे आपल्याला C1 अपॉन n रूट C2 इक्वल टू KD म्हणजे सरळ सरळ हिची क्वांटिटी डिसोसिएशनची ही काय केली त्यांनी इथून काढून टाकली आणि असोसिएशनचं जे इक्वेशन आहे आपलं C1 n रूट 2 इक्वल टू KD ते मॉडिफाय केलेलं इक्वेशन आहे ते आपल्याला असं मिळेल म्हणून KD इक्वल टू C1 n रूट C2 ओके. आता याच इक्वेशनवर आपल्याला काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तर प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह करायचे बघू आपण पहिला प्रॉब्लेम ॲज when benzoic acid was सेकंड म्हणजे काय त्याला आपण एक हलवून ते मिक्सचर एकमेकात मिसळून घेणे ओके. Benzene and water at a constant temperature. The following result were obtained. Determine the degree of oxidation of benzoic acid in a benzene. एक टेबल दिलाय हा प्रॉब्लेम सेम जसा तसा एक 3 वेळेस एक्झाम मध्ये आलेला आहे. टू डिटरमाइन द डिग्री ऑफ असोसिएशन ऑफ बेंझोइक ऍसिड इन अ बेंझीन. तर बघा एक्झरसाइज मध्ये पण असे दोन तीन प्रकारचे प्रॉब्लेम दिलेले आहेत. तर बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ benzoic acid concentration of acid in a benzene C1 equal to 0.24, second 0.55, 0.93, concentration of acid in water equal to C2 हे बेंझीनचं कॉन्सन्ट्रेशन आणि हे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन 0.015, 0.002 सॉरी 0.022, 0.029 असं काही 3 डिफरंट कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलेले आहेत ओके. काय करायचं सांगितलं डिटर्मिनेशन ऑफ डिग्री ऑफ असोसिएशन बेंझोइक ऍसिड इन. असोसिएशनचा फॉर्म्युला काय आहे असोसिएशनचा फॉर्म्युला K1 n रूट C2 इक्वल टू KD हे आपलं डिग्री ऑफ असोसिएशन म्हणून हा फॉर्म्युला आहे. आपल्याला काय दिलंय C1 चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय आणि C2 चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय. काय करायचं सांगितलं डिग्री ऑफ असोसिएशन म्हणजे सरळ सरळ काय करायचं आपल्याला KD काढायचं आहे. डिस्ट्रीब्युशन कोएफिशिएंट और डिस्ट्रीब्युशन कांस्टेंट आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. कन्सिडर C1 इक्वल टू 0.24, C डॅश इक्वल टू 0.55 and C2 0.015 and C dash 0.22 म्हणजे आपण पहिले दोन कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर केले एक C1 म्हणले आणि एक C1 डॅश म्हटले आपल्या समजण्यासाठी फक्त. पहिलं C1 डॅश इक्वल टू n रूट C1 डॅश 1 इक्वल टू C2 n रूट C2 डॅश इक्वल टू. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर कसं होईल हे दोन्ही इक्वेशन काय केलं आपण एकत्र करून आपल्याला इक्वेशन मिळेल. तर n C1 अपॉन सॉरी n रूट C1 अपॉन C1 डॅश म्हणजे काय की ह्या दोन्ही क्वांटिटी आपल्याला काय करायच्या एकत्र करायच्या म्हणून हे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मिळेल. मग आपल्याला C1 ची किंमत माहिती आहे आणि C1 डॅश ची पण किंमत माहिती आहे. C1 ची किंमत किती आहे 0.24 आणि C1 डॅश ची किंमत किती आहे तर 0.55. ह्या व्हॅल्यू काय करायच्या इथं टाकायच्या. याला सरळ सोप्या पद्धतीने सॉल्व्ह कसं करायचं बाय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणून टेकिंग लॉग म्हणजे काय रूटच्या बाहेर काढायचं आपल्याला ते विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल आणि लॉगने आपल्याला काय करायचं सॉल्व्ह करायचं म्हणून लॉग दोन्ही साईडचा काय लॉग घ्यायचा म्हणून C2 अपॉन C2 डॅश इक्वल टू 1 अपॉन n लॉग C1 अपॉन C1 डॅश. मग लॉग दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा लॉग C1 अपॉन C1 डॅश इक्वल टू n लॉग C2 अपॉन C1 डॅश आणि मग ही किंमत किती टाकायची C1 ची किंमत किती 0.24, C2 ची किंमत किती 0.55 and log 0.55 कोणत्याची वॉटरचं जे पहिले कॉन्सन्ट्रेशन येते आणि दुसरं 0.22 सेकंड कॉन्सन्ट्रेशन दॅट इज इक्वल टू याचा आन्सर विल इक्वल टू 2. ओके या क्वांटिटी तुम्ही चेक करून घ्या प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे तशाच याचा आन्सर सरळ काय येतो 2.
तर म्हणजे काय, डिग्री ऑफ असोसिएशन ऑफ बेन्झोइक ऍसिड इन अ बेन्झीन, त्याचा आन्सर किती येतं, 2. ठीक आहे. आता सेकंड जो ऍप्लिकेशन आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ, आता पहिले आपण असोसिएशन म्हणजे दे आर ऍग्रिगेटेड विथ सॉल्व्हंट. ओके, दोन्ही लेअर मध्ये नाही. ओके, डिग्री ऑफ डिसोसिएशन इन is the fraction of total number of moles distributed at equilibrium. Let the solute undergoes dissociation in a solvent B and it normal in a solvent A. The equilibrium set up in the two solvent as shown in figure. सेम फिगर आहे. तिथे काय होतं की बी मध्ये काय झालं होतं, असोसिएशन झालं होतं. इथं काय झालं आता की बी नॉर्मल आहे, बी मध्ये बी लेअर मध्ये कोणताही चेंज झालेला नाही. तर मग ए मध्ये काय जास्त झालं, डिसोसिएशन झालंय. आता ए मध्ये डिसोसिएशन झालं असेल, त्याचे आयन फॉर्म झाले असतील, ते सॉल्व्हंट बी सोबत काय झालं असेल, कोलाइड झाले असतील, त्याचं वेट वाढलं असेल. ओके, आता पहिले आपण त्यासारखंच बघू, पहिले इक्वेशन सारखंच. Let 1 C1 be concentration of X in a solvent A. म्हणजे काय, X सॉल्व्हंट ए मध्ये आहे, X हा सॉल्व्हंट बी मध्ये पण आहे, पण बी मध्ये काय झालंय, डिसोसिएशन झालंय. म्हणून X ए मध्ये असलं X कॉन्सन्ट्रेशन दॅट इज C1. C2 कॉन्सन्ट्रेशन आफ्टर डिसोसिएशन, ज्यावेळेस तो बी या लेअर मध्ये पूर्ण डिसोसिएट झाला त्यावेळेस त्याचं कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे दोन्ही बी कॉन्सन्ट्रेशन, एक तर डिसोसिएटेड आणि अनडिसोसिएटेड, that is denoted by C2. If the degree of dissociation in solvent B is denoted as letter alpha. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन इन सॉल्व्हंट बी, त्याला काय मानले, अल्फा. खाली रिएक्शन दिली आपल्याला बघा. हा एक्स आहे ऍट इक्विलिब्रियम, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कोणाचं, एच. ठीक आहे, आता ते किती आहे, पहिले 1. आफ्टर ऍडिशन ऑफ सम सोल्यूट काय होईल, कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, म्हणून 1 मायनस अल्फा. ओके, आता वाय आणि झेड हे बी मध्ये, ठीक आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, आफ्टर डिसोसिएशन आपल्याला माहित नाही, म्हणून दोन्ही मध्ये काय सांगितलंय, वाय मध्ये पण अल्फा आहे आणि झेड मध्ये पण काय आहे, अल्फा आहे. ओके, hence the concentration of undissociated normal molecule in solvent B is C2. 1 minus alpha, applying the distribution law, normal molecule in the two solvent. आता concentration of undissociated normal molecule in solvent B before addition of solute, त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन राहील ते राहील 1 minus alpha. Then applying the distribution law to normal molecule in the two solvent. मग आता डिस्ट्रीब्युशन लॉ अप्लाय केल्यानंतर त्या मॉलिक्यूलचं जे काही कॉन्सन्ट्रेशन राहील दोन्ही सॉल्व्हंट मधलं, ए आणि बी मधलं, ते काय येईल, तर C1. C1 काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स इन अ सॉल्व्हंट ए. C2 काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स मे बी डिसोसिएटेड और अनडिसोसिएटेड इन सॉल्व्हंट बी. म्हणून C1 upon C2 1 minus alpha. This is a modified equation in dissociation case. म्हणजे काय, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन त्याचं जे इक्वेशन राहील, तर हे जे राहील तर डिग्री ऑफ डिसोसिएशनचं काय हे इक्वेशन आहे. आपल्याला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे याची गरज पडणार आहे. ओके, पुढे बघू आपण एक्सट्रॅक्शन. ओके, आता व्हॉट इज एक्सट्रॅक्शन? The most important application distribution law in industry as well as laboratory is the extraction, removal by solvent of an organic substance from aqueous solution. The
is carried by shaking the aqueous solution with immiscible organic solvent, say ether, in a separating funnel. Distribution ratio: most of organic compound is very large. Pure organic solvent on standing, the aqueous ether layer separate from funnel. Ether layer is separated and applied distribution. Organic substance remain a residue of one. आता एक्सट्रॅक्शन म्हणजे काय, की आपण बीएससी फर्स्ट सेमिस्टरला आपण ऑर्गॅनिक प्रिपरेशनचे प्रॅक्टिकल केलेले आहेत. प्रिपरेशन ऑफ रेंज ऑरेंज डाय, प्रिपरेशन ऑफ बेन्झोइक ऍसिड, नंतर प्रिपरेशन ऑफ बेन्झामाइड. तर फायनली एक असतं आपल्याला की याचं काय करा, एक्सट्रॅक्शन करा. एक्सट्रॅक्शन म्हणजे काय, की प्युअर कंपाऊंड आपल्याला मिळवायचा. प्युअर कंपाऊंड जर मिळवायचा असेल आपल्याला मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट घेण्यासाठी प्युअर कंपाऊंडची गरज असते. मग तो जर प्युअर कंपाऊंड मिळवायचा असेल, त्यात जर त्या कंपाऊंड जर काही इम्प्युरिटी किंवा ॲक्वस मॉइश्चर त्यामध्ये जर असेल, ते जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर आपल्याला एक अल्कोहोल किंवा इतर मध्ये त्याला काय करावं लागतं, मिसळवून. हे बघा, एका मिनिटात आपलं हे बंद पडेल. एक्सट्रॅक्शनचा पार्ट आपण उद्या घेऊ. तर परत चुकून कोणी लॉग इन करू नका. ओके. आणि उद्या आपण याला